कुठेही असं मी साईडने घेतलेली या हक करून बसलेलो, या हात धरून मी असा बसले नाही. जिथे निक्की सोबत जितकं मला दिसलंय लोकांना की बाबा बेड शेअर केला आहे, बसली आहे, काळजी घेतली, एकमेकांना खाऊ घातलेला आहे, तर ते तसा नव्हता तिकडे. माझ्या आईने कधी बघितलं नाहीये असं प्रकारचं लाईक काहीतरी चालू आहे, हे गोष्ट आहे. पण त्यांना तेच ना की त्यांना ते दिसलं नाही की ती समोरची जी व्यक्ती होती तिने माझ्यासाठी काय केलं आणि मी तिच्यासाठी काय करतो. कारण त्यांना गेम नाही माहित आहे. आर्या पण कनेक्ट झाली होती माझ्यासोबत. सगळ्यांनी बघितलं की आर्या पण एफर्ट टाकत होती की अरबाज सोबत मी जाऊ या करू काहीतरी. अरिना स्वतः मला बोलली प्लीज मला एक हक करायचा आहे, कारण तू जेव्हा हक करतो तर मला कम्फर्ट झोन वाटते, कम्फर्टेबल वाटते. तू त्याने वैभवला पण ते असं बोलली नाही जाऊन की सॅड होती तेव्हा की वैभव मला तू हक कर. जान्हवी जेव्हा जेव्हा हर्ट होती, जान्हवी येऊन मला हक करते किंवा रागात असली तर तेव्हा हक केले त्यानं मला. तर आहे माझ्याकडे ते दिलेलं. आता भगवान ने कम्फर्ट झोन आहे, लडक्या कम्फर्ट फील करती तो मैं क्या करू अभी. एक नाव दिलं ना मी की हमारी अधुरी कहाणी, ते ट्रॉफी सोबत पण झाली आणि निक्की सोबत गेम मध्ये झालेली. बाहेर आल्यानंतर बघूया की ते पुरी होणार का नाही. त्यावर क्वेश्चन मार्क आहे. ती आली नाही म्हणून आहे. ती आली असती तर क्वेश्चन मार्क नसता. माझे जे काही चालू होते बाहेर बोलणं, मला पण नाही माहित का काय चालू होतं काय नाही चालू होतं. सोबत चांगले पण दिसतात आम्ही. खूप छान दिसतात, खूप छान दिसतात तुम्ही दोघं जण. तुमचं ते जे आहे पल्लू वगैरे जे काय आहे, म्हणजे आता ते लोक दाखवतीलच. सो ते खूप क्यूट मुवमेंट्स आहेत, त्याचे तर लोकांनी केलेच आहेत. ते घाण ना, मी कॅप्टन होतोय काहीतरी होतं, तू येतो पकड जब तक. मी मला हा ठीक आहे. ही ए टीम आम्ही बनवलेली नाहीये, बी टीम बनली आहे की या तुम्ही आमच्या टीम मध्ये बसा, तुम्ही आमच्या टीम मध्ये या. तसंच गेम होतं. 4 लोक स्ट्रॉंग होते, फुटले तर असे फुटले की बाहेर आले डायरेक्ट. मी इतका स्ट्रॉंग असून माझ्या हातात नाहीये ट्रॉफी. तर बोलण्यामध्ये असं नाहीये की तेच होणार, ते त्याने जे लिहिलेलं आहे तेच होणार. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. बिग बॉस मराठी मधला हँडसम हंक आता आपल्या सोबत आहे. कसा आहे सरबाज? मी मस्त. आणि तुम्ही पण माझा फेवरेट कलर घालून आले, ब्लॅक, आणि खूप सुंदर दिसून आले. आणि मी तर मस्त एकदम फेट. आणि तुम्ही सांगितलं की हँडसम आहे का, कमेंट मध्ये सांगा. आहे, नक्कीच आहे, निर्विवाद आहे. बरं, आता सगळेजण विचारतात की बिग बॉस मध्ये कसा गेलास काय. मला हे विचारायचंय की तुझं इव्हिक्शन हे प्रेक्षक म्हणून आमच्यासाठी, जसं तुझ्यासाठी अनएक्सपेक्टेड होतं, ऑफकोर्स आमच्यासाठी पण अनएक्सपेक्टेड होतं. काल जसं आम्ही स्क्रीनवर पाहिलं की तुला शॉक बसला होता तसा आम्हाला पण बसला. तर तो जो मोमेंट होता बिग बॉसच्या घरातनं बाहेर पडल्यापासून आता या चेअरवर येऊन बसेपर्यंतचा, काय काय झालं? म्हणजे म्हणतो ना एक इमोशनल ब्रेकडाऊन झाला, किंवा ती रात्र सरली कशी? खरं सांगू तर मी झोपलोच नाही. आणि जेवण पण मी 2 दिवस झाले, मतलब काल मी एविक्ट झालो, त्याच्यानंतर पूर्ण रात्र मी जेवलो नाही, सकाळी पण मी जेवलो नाही. फक्त आत्ता मी इथे आलो तर ते मी तिकडे गेलो होतो म्हणून ते केलंय मी. आणि झोप तर उडलेली आहे माझी. कुठे ना कुठे आपल्याला असं वाटतंय ना यार की का यार, मतलब काय झालं, ते सगळं विचारतंय मला की कुठे चुकलं तू. तर मी पण तेच शोधतोय की मी कुठे चुकलोय. आणि ते मला कधी भेटणार ते माहित नाही मला. पण मला पण खूप वाईट वाटलं. आणि माझी जर्नी मला खूप दाखवायची होती पूर्णपणे. खूप काही आहे माझ्याकडे दाखवण्यासाठी, आणि खूप काही होतं तुम्हाला एंटरटेनमेंट करण्यासाठी. बरं, आता हे विचारायचंय की अरबाज पटेल मराठी लोकांना पण आता आपल्यासा वाटायला लागलाय. आधी स्प्लिट्सविला मध्ये तर तू ते तर कावीज केलंच होतं. सो आता आम्ही बघतोय सगळीकडे ना फिमेल फॅन फॉलोविंग आहे, अरबाज चाललंय, किंवा ते सक्सेस मिळालंय बऱ्यापैकी. सो या सगळ्या चकाचौंध मध्ये एक असतं ना की इथे पोहोचल्यानंतर मागे वळून पाहताना काय काय आठवतं. म्हणजे खूप लोक असतात ज्यांनी अंडर एस्टिमेट केलं असतं, बऱ्यापैकी स्ट्रगल पाहिला असतो, टॉन्ट असतात, काय काय स्टेटमेंट्स आहेत जे आठवत आहेत किंवा काय? सगळ्यांचा आठवतंय मला. सगळे हेच म्हणत होते कधी जाणार नाही. आणि जो सिटीमध्ये मी राहतोय तो सिटी मधला आजपर्यंत कोणी गेलेलं नाही ना, इथपर्यंत आलेला आहे तो कोणी. तर सगळ्यांना हेच वाटत होतं की नाही यार, नाही जाऊ शकत आणि नाही करू शकतो. फक्त माझ्या आईला हे होतं की तू करू शकतोय, आणि त्यांना माहित होतं की करणार मी. आणि फक्त तेच बघून मी असं केलं ना की यार आता मला करायचं आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यांचे स्वप्न असे झाले होते की यार आम्हाला तुम्हाला रियालिटी शो मध्ये बघायचं आहे, बिग बॉस मध्ये बघायचं आहे, मल्टिपल शोज आहे त्याच्यामध्ये बघायचं आहे. तर तो माझे स्वप्ने असं झाले होते की यार ह्यांचे स्वप्ने पूर्ण करायचे आता.
आता ही पण जी माझी फॅमिली महाराष्ट्राची जोडलेली आहे ना, सगळ्यांचे स्वप्ने आता माझे स्वप्न झाले होते. आणि आता पण जसं महाराष्ट्र जोडलेलं आहे माझ्यासोबत ना, तर यांचं पण काही असणार आता स्वप्न की अरबाजला आम्हाला इथे बघायचं, अरबाजला तिकडे बघायचं. ते पण मी सांगितलं आता सगळ्यांना की तुम्ही फक्त माझं पाठीशी राहा, मेहनत आणि जितकी जान लावायची, जितकं जिद्द करायची ते मी करणार, आणि तुम्हाला एंटरटेनमेंट करण्यासाठी. बरं, आम्ही पाहिलं घरी की अम्मीचा ज्या वेळेला व्हिडिओ आला तू खूप इमोशनल झाला होतास, आणि तुझे ना जुने फोटो पण त्यावेळेला आम्हाला दाखवले. आणि जेव्हा तू सांगत होतास की मी कुठून कुठे पोहोचले, मी कसं ट्रान्सफॉर्मेशन केलं स्वतःच. आता जेव्हा बाहेर इंटरव्ह्यू झाले अम्मीचे, तेव्हा बाकी काही नाही, पण अम्मी का दिल दुखा की कुठेतरी तुझं आणि निक्कीचं जी मैत्री होती, किंवा त्यामुळे तुझा गेम कुठेतरी मागे पडत होता असं अम्मीला कुठेतरी वाटलं. सो या बाबतीत हर्ट होत आहे की यार अम्मी का दिल दुखा. तेच मी हे सांगतो ना, कारण माझ्या आईने कधी बघितलं नाहीये असं प्रकारचं लाईक काहीतरी चालू आहे, हे गोष्ट आहे. पण त्यांना तेच ना, की त्यांना ते दिसलं नाही की ती समोरची जी व्यक्ती होती तिने माझ्यासाठी काय केलं आणि मी त्याच्यासाठी काय करतो. कारण त्यांना गेम नाही माहित आहे. आणि त्यांना जर दिसलं असतं की निक्की माझ्यासाठी इतकं काय करते, तर ते पण म्हटलं असतं की नाही यार तो करतोय तर चांगलंच करतोय. कारण त्यांना दिसलं नाही, 1 घंट्यामध्ये काय काय दिसू शकतं यार, खूप जास्त दाखवू शकत नाही. कारण त्यांना फक्त हे दिसत होतं की यार मी जे काही तिचं लाईक जेवण ऑल प्लेट वगैरे घेऊन जात होता, तर त्यांना हे नाही माहित होतं की वो मेरे बिना खाती नाही ती. कारण आम्ही सोबत बसूनच खात होते जेवण कंटिन्युअसली, आम्ही सोबत बसून होतो. आणि जब तक की मेरा खाना नाही होगा उठती भी नाही ती. लाईक असा होता तिचा की नाही पूर्ण संपणार प्लेट तेव्हाच मी इथून उठणार, नाहीतर मी उठणार नाही. सो स्वीट. तिचा असा होता. तर ते इतकं काय माझ्यासाठी तिने केलंय, तर मी का नाही करू त्याच्यासाठी. तिने स्वतःला नॉमिनेशन मध्ये टाकला मला सेव्ह करून. आणि पहिली कॅप्टन्सी मध्ये पण ती स्वतः म्हटली की मला नाही पाहिजे कॅप्टन्सी, पहिली तू घे. तर ते आहे त्याच्यामध्ये, म्हणून मी केलंय इतकं काय त्याच्यासाठी. तर खूप काही गोष्ट आहे, काय काय दिसत नाही. जसं मी तुम्हाला म्हटलं की एकदा ती असं उठून गेली होती, मी जेवत होतो, उठून गेली, तर मी तिला असं बघितलं की म्हटलं मी खा राहत उठके गई. पूर्ण दिवस तिने मला सॉरी 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 म्हटलं होतं की आता याच्या पुढे मी नाही जाणार, उठून याच्या पुढे नाही जाणार, असं आहे त्याला. बरं, अभिजित आणि निक्की यांची फ्रेंडशिप होती तेव्हा तू कुठेतरी प्रोटेक्टिव्ह किंवा पॉझिटिव्ह झाला आम्हाला पाहायला मिळालास, की जो बॉन्ड ती तुझ्यासोबत शेअर करते, थोड्याफार गोष्टी ती सेम त्यासोबत करत होती, याचा तुला हर्ट होत होता कुठे. आता जेव्हा तू घरातनं बाहेर पडलायस त्यावेळेला तिची दुसरी सपोर्ट सिस्टम म्हणजे अभिजित आहे, तर आता त्यांना स्क्रीनवर एकत्र पाहणं किती हार्ड असणार आहे तुझ्यासाठी? पहिली गोष्ट तर हे सांगतोय मी की तिचं सपोर्ट सिस्टम अभिजित नाही आहे. ती अभिजितला सपोर्ट करत होती. अभिजित नाही तिला सपोर्ट करत होता, ती अभिजितला सपोर्ट करत होती. आणि हेच मला वाईट वाटत होतं की कॉम्पिटिटर आहे समोर, मी आहे एक मेल फ्रेंड तुझ्या साईड समोर, तर तू त्याला कशाला हेल्प करते गेम मध्ये, कशाला स्ट्रॅटेजी सांगते, कशाला त्याच्यासोबत बसते. तर ते होतं फक्त की तुला काय बोलायचं तू मला सांग. तर ते असतं नाही की यार एक ठीक आहे यार गेम बद्दल चर्चा करायची, काय करायचं. तो कधी निक्कीला सपोर्ट त्याने केला नाही. कुठेही तुम्ही बघा, सर्वात पहिलं नॉमिनेशन त्याने निक्कीलाच केलंय. कंटिन्युअसली त्याने नॉमिनेशन मध्ये निक्कीला टाकलाय. तर तो कधी निक्कीला सपोर्ट कोणतीही पद्धत मध्ये, त्याने कोणत्याही टास्क मध्ये या कोणत्याही कुठेही अभिजितने निक्कीला सपोर्ट नाही केलाय, पण निक्कीने अभिजितला खूप सपोर्ट केलाय. लास्ट टाइम तुमच्या विरोधात जाऊन, माझ्या विरोधात जाऊन पण त्याने केलंय. तर ते मला वाईट वाटत होतं की यार तो व्यक्ती सांगतोय की घनश्याममुळे मी तुला पण नॉमिनेशन मध्ये टाकलं, मला घनश्याम नाही पाहिजे होतं म्हणून मी तुला टाकलं. अरे फ्रेंड गेस्ट लिए कोण करताय? स्टार्ट तिकडूनच झालं होतं ते. कारण पहिल्या नॉमिनेशन टास्क मध्ये निक्कीने मला फक्त इतकं सांगितलं होतं की अभिजित चांगला व्यक्ती आहे, त्याला वाचवायचा आहे. ढोल जेव्हा वाजवायचा होता लाठी घेऊन, मी टाकलं नाही. अभिजितला तोंडावर सांगितलं होतं अभिजित मला तुला सेव्ह करायचं नव्हतं, पण निक्कीने मला सांगितलं की अभिजित चांगला आहे तर त्याला सेव्ह करा, म्हणून मी सेव्ह केलंय. आणि दुसऱ्या नॉमिनेशन मध्ये अभिजितने डायरेक्ट निक्कीला टाकलं. तर तिकडून स्टार्ट झाला होता माझा की ये तेरे लिए नहीं है तू उसके लिए क्यों है, म्हणून माझं ते स्टार्ट झालं होतं. नाहीतर मला गरज नव्हती ते करायची. आणि जर निक्की आणि मी असलं नसतं ना तर अभिजित दिसलं नसतं. बरोबर, डायरेक्ट आहे. कारण त्याचे मुद्दे नाहीये, त्याचा गेम प्लॅन नाही, त्याची स्ट्रॅटेजीच नाहीये, है का नाही. आणि आम्ही कधीही ए टीम आम्ही बनवलेली नाहीये. बी टीम बनली आहे की या तुम्ही आमच्या टीम मध्ये बसा, तुम्ही आमच्या टीम मध्ये या. ए टीम स्वतः स्टार्ट झाली होती. एक आपलाच एक फ्रेंड झोन झाला होता. आणि जान्हवी ए टीम मध्ये कोण होता, मी, वैभव, निक्की, जे 3 आले होते बाहेरून. जान्हवी स्वतःला सेव्ह करण्यासाठी आली होती तो ढोलवाले टास्क मध्ये.
तर जान्हवी आणि आर्या. तर जान्हवी राहिली आणि आर्याला दिसलं की बाबा इथे निक्की मला पुढे देणार नाही, जान्हवी मला येऊ देणार नाही, तर आर्या साइड मध्ये गेली. आणि जान्हवीला माहित होतं की निक्की स्ट्रॉंग आहे, अरबाज स्ट्रॉंग आहे, वैभव आहे, मी आहे, तर आपण खेळूया, जिथपर्यंत जायचं तिथपर्यंत. पण तिला नंतर असं वाटलं की आता मला जागेन जावं लागणार, कारण मला सावली सावली म्हणताय, तर ती निघाली. तर तसंच गेम होतं. 4 लोक स्ट्रॉंग होते, फुटले तर असे फुटले की बाहेर आले डायरेक्ट. बरं, भाऊच्या धक्क्याच्या वेळेला, ज्या वेळेला तुझं आणि निक्कीचं जे पुन्हा एकदा काय म्हणतो आपण मैत्री रात्री पॅचअप झालं, त्याचं क्लिप बाहेर पडली आणि वॉशरूम मध्ये. हा राईट. तर त्या वेळेला बाहेर प्रत्येकाच्या रिॲक्शन निघाल्या आणि त्यात जान्हवीची एक रिॲक्शन अशी निघाली की अरबाज मला असं म्हणालेला की तो ज्या शो मध्ये जातो तिथे तो कमिटेड असतो. तर आता यावर तिला काय सांगायला आवडेल तुला? नाही, मी असं म्हंटलंच नाही तिला. आणि एक जसं स्पिट्सविला शो आहे, तुम्ही बघताय, जास्त लोक नाही बघणार, मला माहित नाही, पण तुम्हाला पण माहिती आहे स्पिट्सविला मध्ये जेव्हा तुमच्याकडे कनेक्शन आहे तुम्ही तेव्हाच राहू शकता तिथे, नाही तुम्ही राहू शकत नाही. आणि कनेक्शन म्हणजे पार्टनर तुमचा खेळण्यासाठी, आणि तुम्ही माझा शो बघा जाऊन, कुठेही कोणती रियालिटी मध्ये मी तुम्हाला दिसणार नाही, फक्त टास्क परफॉर्म करताना दिसणार मी तुम्हाला. आणि कुठेही असं मी साईडने घेतलेली या हक करून बसलेलो, या हात धरून मी असा बसले नाही. जिथे निक्की सोबत जितकं मला दिसलंय लोकांना की बाबा बेड शेअर केला आहे, बसली आहे, काळजी घेतली, एकमेकांना खाऊ घातलेला आहे, तर ते तसं नव्हतं तिकडे. पण आता मी चांगलं बोलतोय, माझं बोलण्याची पद्धत चांगली, तुम्ही अटॅच झाले माझ्यासोबत, आणि मी तुम्हाला टच पण नाही केलंय ना, गंदी बात किया कभी ना, कुछ नाही. मग तुम्ही मला टार्गेट करणार तर ते योग्य नाहीये ना, की असं म्हणणार की तू असं करतो म्हणून. आर्या पण कनेक्ट झाली होती माझ्यासोबत. सगळ्यांनी बघितलं की आर्या पण एफर्ट टाकत होती की अरबाज सोबत मी जाऊ, या करू काहीतरी, पुढे खेळू, पण नाही झालं ना तसं. करेक्ट. अरिनाचा माझा किचन मध्ये वेगळा झोन होता, लाईक अरिना हक करत होती, आम्ही डान्स करत होते, पण ते नाहीये ना. आणि अरिना तुम्ही बघा की जेव्हा जेव्हा अरिना सेट झालेली आहे, अरिना स्वतः मला बोलली प्लीज मला एक हक करायचा आहे, कारण तू जेव्हा हक करतो तर मला कम्फर्ट झोन वाटते, कम्फर्टेबल वाटते. तू त्याने वैभवला पण ते असं बोलली नाही जाऊन की सॅड होती तेव्हा की वैभव मला तू हक कर. ती मला बोलून, जेव्हा एक हक, माझा व्हिडिओ पण टाकलेला आहे मी, तेव्हा मी त्याला हक केलेलं जाऊन. तर जेव्हा जेव्हा ती सॅड होत होती ती मला सांगत होती बाबा तुझ्याकडे आहे तो कम्फर्ट झोन. जान्हवी जेव्हा जेव्हा हर्ट होती, जान्हवी येऊन मला हक करते, किंवा रागात असली तर तेव्हा हक केले त्यानं मला. तर आहे माझ्याकडे ते दिलेलं, आता भगवान ने कम्फर्ट झोन आहे. लडक्या कम्फर्ट फील करते तो मैं क्या करू अभी. बरं, अंग्राम म्हणाला होता की, म्हणजे असं बसूनच म्हणालेला तुला आणि निक्कीला की तुम्ही दोघांपैकी कोणीतरी एक दुसऱ्याला डुबवणार आहे किंवा काय, तर त्याचं स्टेटमेंट खरं झाल्यासारखं वाटतंय का आता कुठेतरी? बोलण्यात तर आपण खूप काय बोलतात. तो पण आला होता, तो बोलला की मैं तेरे को तेरे लिए आया, मैं तेरे साथ ये करूंगा एंड ऑल करूंगा, पण तसं झालं का? नाही. आणि जे 16 कंटेस्टंट आतमध्ये गेलो तर सगळ्यांना ट्रॉफी पाहिजे होती, तसं झालं का? नाही. मी इतका स्ट्रॉंग असून माझ्या हातात नाहीये ट्रॉफी. तर बोलण्यामध्ये असं नाहीये की तेच होणार. मी म्हणतो ना की नशीब मध्ये, तुमच्या नशिबात जितकं लिहिलेलं तसंच होणार, तिकडेच तुम्ही जाणार. काही लोक बोलता बोलता पण एक्सपायर होऊन जातात, काही लोक खूप वर्षानुवर्ष बिमार असतात तेव्हा जातात. तर आपल्या बोलण्यामध्ये काय इतकं हे पॉवर नाहीये, ते त्याने जे लिहिलेलं आहे तेच होणार. बरं, आता तुझी काय दुवा आहे, काय काय करायचंय पुढे जाऊन, जे प्रेक्षकांना सांगायला आवडेल? मला खरं सांगतो, मला खूप लवकर ना मोठ्या पडद्यावरती दाखवायचं तुम्हाला सगळ्यांना की मी कसं आहे. जसं मी आतमध्ये पण होतो, वर्षात आहे ना पण बोललास की लवकर माझ्यामध्ये इतके गट्स आहे की मी तुम्हाला लवकर दिसणार. आणि अभी बिग बॉस मध्ये पण होतं तर मी तुम्हाला ऍक्शन पण दाखवलंय, इमोशन्स पण दाखवलंय, प्यार भी दिखाया मैंने उधर भी. लाईक तिकडे पण मी दाखवून आलेलं सगळं जे पॅकेज असतं एंटरटेनमेंट. फक्त ते एक नाव दिलं ना मी की हमारी अधुरी कहाणी, ते ट्रॉफी सोबत पण झाली आणि निक्की सोबत गेम मध्ये झालेली. तर बाहेर आल्यानंतर बघूया की ते पुरी होणार का नाही. त्यावर क्वेश्चन मार्क आहे. खूप छान वाटलं. क्वेश्चन मार्क ती आली नाही म्हणून आहे. ती आली असती तर क्वेश्चन मार्क नसता. कारण तिचा तिचे विचार काय आहे, ती बाहेर येऊन काय विचार करणार, या काय बघणार, या माझे जे काय चालू होते बाहेर बोलणं, मला पण नाही माहित काय चालू होतं काय नाही चालू होतं. पण ती बघितल्यानंतर तिचं रिॲक्शन कसं असणार. आणि महाराष्ट्राला पण बघायचं पूर्ण पुढे आम्हाला दोघांना सोबत, तर खूप काही चांगलं दाखवणार आणि सोबत चांगले पण दिसतात आम्ही. खूप छान दिसतात, खूप छान दिसतात तुम्ही दोघं जण. आणि तुमचे ते फॅन पेजेस आणि तुमचं ते जे आहे
ते द तर वे होल्ड हर पल्लू वगैरे जे काय आहे म्हणजे आता ते लोक दाखवतीलच. सो ते खूप क्यूट मुवमेंट्स आहेत त्याचे तर लोकांनी केलेच आहेत व्हिडिओ. ते घाण उचलली होती ना अरे, मी कॅप्टन होतोय काहीतरी होतं, तू पकड जब तक. मी मला हा ठीक आहे. सो असे खूप क्यूट मुवमेंट्स आहेत. सो तुम्ही छान दिसता सोबत. आता माहित नाही काय पुढे निक्की आल्यावर कळेलच. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच.